निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हा दुसरा नंबर आहे का ताई? कुठला दुसरा नाही नेट येतोय काय? हा 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 दोन दोन आहेत. एक अच्छा. कॉलेजचा कॉलेजला दिलेला नंबर आहे आणि दुसरा पर्सनल नंबर आहे. अच्छा 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 अच्छा. हा हा पण स्टोअर करून ठेवा. हो 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 नक्की नक्की. बरं मी एवढ्यासाठी तुम्हाला 10 सव्वा 10चं कारण ऑलरेडी तुमचे सगळे चालू असतात ना फ्लो. हा 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 हा. त्यामुळे म्हटलं त्या फ्लोला मला डिस्टर्ब करायचं नाही हो. अच्छा अच्छा काय हरकत नाही बोला. हा मग त्यामुळं म्हटलं तर 10 सव्वा 10 हे कसं असतं सगळे तुमचे 9 to 10 टायमिंग होऊन जातं ना. हो हो तरी पण आज चालू होते इतका वेळ. होय काय? हा. नाही ताई काय काय ते खूपच सुंदर अनुभव हो सेवेकरांनी जे अनुभव टाकलेले आहेत ते खूपच सुंदर आहेत. आजचे किती सुंदर आहेत ना. हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते स्वामींचं टाकलेलं ते वरती पाहतात, मध्ये पाहतात, साईडला म्हणजे पाहतात म्हणजे ते इट वॉज जस्ट मार्वलस ना त्या हा. टाइप मध्ये. हो म्हणजे मस्त. ती मूर्ती मार्बलचीच आहे पण हा कसं काय असं होत असेल किती कमाल आहे ना. ऍक्च्युली कसं आहे ताई हा. हे आता काय या बाबतीत तर आपल्याला कधी अनुभव नाहीये की हो ना ते कमाल वाटली मला तो अनुभव हा बघून आणि ऐकून. दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराचे सुद्धा या गोष्टीमध्ये कसं काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय काय म्हणजे इतके सुंदर वेगवेगळ्या सेवेकरांना अनुभव आलेले हो आहेत. हो तर सगळ्यांनी म्हणजे अगदी मनमोकळेपणानं ते सांगतायत ना. हो हो खूप छान वाटतं ते ऐकून. खरंच खरंच. आणि आता मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. तुम्ही सेवेकरी आहात तर तुम्ही स्वतःचे का नाही करत? अहो मला ना आहे त्यातले भरपूर अनुभव आलेले आहेत पण बर वेळच मिळत नाही मला. मी कधी शेअर करणार सांगा. आणि मला नाही जसं लाईव्ह द्यायचंय मी नुसतं बोलून नाही द्यायचंय मला. हा 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 हो. मग असं करा ना तुमची सूनबाई आहे ना हा मग तिला हे करायला सांगा आणि तुम्ही किंवा तिला सांगा की हे करायला आणि तुम्ही स्वतः सांगा तिला की नाही तुमची नाही असं मी मुलाखत घेतली डायरेक्ट असे. बोलू नाही अशी मी डायरेक्ट बोलू शकते पण हं. माझं होतंय काय की मला तयारी करून एक बसायचं तोच हं. वेळ ऍडजस्ट होत नाहीये मला. कारण आज रोज तयारीच नाहीये याला तयारी होत नाही ग. तयारी म्हणजे हे साडी घालणं वगैरे हा ही हा तयारी. हा दुसरी तयारी नाही दुसरी नाही कुठली तयारी. माझ्या तर डोक्यात इतके मला अनुभव छान आहेत की मला त्यासाठी काही स्पेशल तयारी करायची गरज नाही. नाही पण मला कसं आहे फक्त कसं हा एवढे सगळ्यांचे अनुभव ऐकतात त्यांना सगळ्यांना पॉझिटिव्ह मोटिवेशन देतात म्हणजे तुमचे स्वतःचे म्हणजे 100 अनुभव समजा दुसऱ्यांचे सांगितले सेवेकरांचे तर हा एखादा तुमचा पण दर तुम्ही स्पेसिफिक ठेवा म्हणजे ताई ठेवा ना की बाबा महिन्यात एक वेळा किंवा 2 वेळा मी स्वतःचे माझे अनुभव हा शेअर करीन म्हणून. हो हो म्हणजे काय होईल तुम्ही सुद्धा आत्म मोकळे होत जातील ना. हो 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 खरंय खरंय. तेच म्हणजे आता आम्हालाही बघू ह्या तुमचे रविवारी वगैरे मी आता बघते वेळ मिळाला तर मी नक्की शेअर करेन. हा हा बरं ताई हं, तर पहिली गोष्ट म्हणजे हं, हा जो मी अनुभव आता सांगणार आहे हा तो मला 2017 मध्ये आलेला आहे. मी हं, हं. तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलंय बघा कामाख्या देवी म्हणून. अच्छा हा कामाख्या देवीचं चित्र आहे ते. अच्छा हा आणि दुसरं मी स्वतः त्या देवीच्या जवळ उभी आहे. हो तर हो तर मी असं हे करत असताना म्हणजे हं, त्याची सुरुवात मला कामाख्या देवी संदर्भात काही माहिती नव्हती ताई. अच्छा काहीही नव्हतं की आसाममध्ये ही देवी आहे वगैरे काही नाही. हा हा फक्त देवीचे
51 शक्तिपीठ आहे तेवढं माहित होतं. हा 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 तर असं रेल्वेतून जाताना मला दोन प्रवासी बोलत असताना दिसले, की अच्छा एक जण म्हणत होता की मी आत्ताच कामाख्या देवीचं दर्शन करून आलेलो आहे. अच्छा हा आणि मग तिथं म्हणजे सगळं म्हणजे तिथं मी बघितलं तर मला सगळं मंत्रतंत्र वगैरे दिसलं. पण हम्म. तिथं गेल्यावर मला इतकं छान वाटलं वगैरे. हा असं ते बोलत म्हणजे ते अर्धा तास मी त्यांच्या गप्पा ऐकल्या. माझी कल्पना आहे मी महालक्ष्मीनं हा मिरज वरून मुंबईला जात असताना मी हम्म. ऐकला हा ते समज. मग अच्छा त्याच्यामध्ये कामाख्या देवी हा आणि हे सगळं माझ्या डोक्यामध्ये बसलं. हा हा तर 2016 ची गोष्ट आहे ही. अच्छा हा तर मग तर आता माझी एक शब्द माझा एक वाईट खोड ताई मी सांगितलं एखादी गोष्ट ठरवली ना हा ती हा तडीपर्यंत न्यायचंच हा शब्द म्हणजे नाही, ते खूपच खूप विचित्र चांगलं आहे. आहे. विचित्र हो. नाही, खूप चांगली गोष्ट आहे ताई ती. हा. आणि मग कामाख्या देवी मी हम्म. विचार केला की कामाख्या देवी कुठे आहे आयुष्यामध्ये आपल्याला. मग मी याच्यावर नेटवर गुगल करायला सुरुवात केली. हा तर हा आसाम मध्ये आहे ती. अच्छा आणि मी तिच्या संदर्भात म्हणजे माहिती गोळा करायला सुरुवात केली. हा हा तर मग मी तिथं असं स्पेसिफिक तर तुम्हाला माहित आहे ना कामाख्या देवी संदर्भात ताई? हो हो हो, म्हणजे नाव ऐकलंय पण हा. बाकी काय फार डिटेल्स नाही माहिती मला. तर एक 2 मिनिटात सांगू का? हा सांगा ना ते सांगा ना. तर कामाख्या देवी हे क्षेत्र असं आहे हा की ज्यावेळी बरं आपल्या पार्वती कामाख्या म्हणजे पार्वतीचं रूप आहे. बरोबर हा तर ते ज्यावेळी शंकरानं तिचं हा हे केलं म्हणजे नायनाट केला त्यावेळी तिच्या शरीराचे 51 तुकडे झाले आणि प्रत्येक तुकडा प्रत्येक म्हणजे ठिकाणी पृथ्वीवर पडला त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाली. अच्छा हा 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 हा. तर ते सगळी म्हणजे ते ज्यांनी शंकर पुराण वाचलेलं असेल त्यांना ते माहिती आहे की हिमालय तिचे वडील होते अच्छा पार्वतीचे. हा 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 त्यांनी त्यांचा अपमान केला म्हणून तिने एकदम उडी घेतली याच्यामध्ये म्हणजे ती खूपच मोठी गोष्ट आहे. अच्छा हा तर हा हा अशा याच्यामध्ये आणि ते जिथं जिथं तिचं हम्म. तिथं शरीराचे अवयव पडले तिथं शक्तिपीठ निर्माण झालं. ओ तर हम्म. हा. आणि दुसरी त्याच्यामध्ये आख्यायिका आहे की कुठलाही पृथ्वीवर कुठलाही जीव नवीन जन्म हा घ्यायचा असेल तर तो योनीमधून जन्म घेतो. बरोबर हा हा हा. तर तिथं ऍक्च्युली देवी म्हणजे तिथं असं कुठली मूर्ती वगैरे नाहीये ताई. अच्छा तर मूर्ती नाहीये तिथं. तर देवीची योनी म्हणतात ना तिथं आहे म्हणजे 2 असे चबुतरे वगैरे ठेवलेले आहे. अच्छा हा हा. आणि त्याच्यामधून तिथं देवीची आणि त्याच्यामधून लोक मानतात की आपलं संबंध ब्रह्मांडाचा हे झालेलं आहे म्हणून ओ उद्गम झालेला आहे. अच्छा हा हा असं आहे. मग या देवीच्या संदर्भात म्हणजे आता तुम्ही बघितलं की नवीन जीव ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी तो पहिल्यांदा गर्भाशयामध्ये निर्माण होतो आणि नंतर तो योनी वाटे बाहेर येतो ना या जगामध्ये प्रवास करतो ना. बरोबर आहे हो 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 मग त्यानुसार म्हणजे तिथून ती देवी म्हणजे आदिमाया हो आणि तिथून आपल्या संबंध ब्रह्मांडाचा जन्म झालेला आहे असं माझ्या वाचनामध्ये आलं तिथे. बरोबर हे आणि असं दुसरं पण याच्यामध्ये एक हे करतात की तिथं हे मांत्रिक तांत्रिक वगैरे सगळे लोक जे आहेत ती सगळी लोक तिथं साधना करण्यासाठी सुद्धा म्हणजे थोडक्यात या लोकांची पंढरीच म्हणायला नको का हम्म. कामाख्या देवी असं आहे ते. तर मग मी हे म्हणजे अजूनही माझी इतकी उत्सुकता हे केलं म्हटलं मी जाणारच. हा हा मग मग माझ्या आई वडील तर माझ्या बरोबर येणं शक्यच नव्हते कारण ते वयस्क होते. बरोबर हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या लांब हा
एवढ्या लांब आसाममध्ये कोण जाणार ना? बरोबर आहे. हो हो. मग अशा वेळी मी आता इच्छातीचा मार्ग असा प्रकार आहे. आणि त्याच काळामध्ये हा. माझे पती जे आहेत ते माझ्या सासूबाई आजारी होत्या. त्यांचं हो. हा मग त्यांचे ते म्हणजे त्यांची सेवा करायला ते मला म्हणाले, हा. 1 वर्ष मला काय तू बोलू नको, माझ्या आईची मला सेवा करायची आहे. बरोबर. पण असं म्हणायला लागल्यावर मग ते मी ठरवलं की आता काय करायचं. हा पण काय झालं, मी झोपलं की मला काय ताई व्हायचं माहितीये, हा. ती मुलगी देवीचं आता तिथं बघितलं ना तुम्ही, लहान तुम्ही गुगल केलं की लहान मुलगी बसलेली आहे अच्छा. हा देवीची. तर हा तिथं देवीचे ते लहान मुलाच्या रूपमध्ये, तर हा मला नुसतं झोपलं नाही, इतकी इच्छाशक्ती व्हायची की हा. आणि ते लहान मुलगी दिसायची याच्यामध्ये स्वप्नामध्ये वगैरे, अरे बापरे. पहाटे 4ला वाटे. हम्म. म्हणजे ते माझी कल्पना आहे, कुठं अंतर्मनामध्ये हे हो केलेलं हो की बाबा हो. तुला देवीचा हे आलेला आहे, हा हा बुलावा आलेला आहे आणि तुला जायला पाहिजे. हा. तर मग त्या काळामध्ये माझं पोस्टिंग, त्या काळामध्ये हम्म. माझं पोस्टिंग होतं रत्नागिरीला. हा हा. मग तर मी आता काय केलं, तर चंदीगडला कॉन्फरन्ससाठी 15 दिवस मी चंदीगडला गेलेले होते. बापरे, मग तुम्हाला बऱ्याच तिथून मग ठिकाणी फिरावं लागलं ना? हो ताई, मी भरपूर इंडियामध्ये फिरले, परदेशी पण. हो. आणि त्याच्यामुळे मग काय झालं, मग तिथं कॉन्फरन्स साधारण हम्म. हे जून जुलैच वेळ असेल. हा. तर तिथून मी मग विचार केला की मी डायरेक्ट आता चंदीगडवरून गुवाहाटीचं विमान पकडलं. अच्छा. मी जवळजवळ मला काय माहित नव्हतं ते हा हा की कुठं याचं एक मार्ग ना तुमचं, हा. भारताचं एक टोक आहे ते, हो आणि एकट्या लेडीजनं प्रवास करणं आपल्याला माहित नाही ना. हो. पण खरंय. मग मी काय केलं, तिकडचा एक जण म्हणजे हे केलं, आणि एक जण क्लायंट हे केलं, आणि त्याला सांगितलं की मला हा तिकडचे एरिया सगळं मला एक 8-10-15 दिवस फिरायचंय, हा 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 आणि तू ते माझ्यासाठी तू हे कर म्हणून, हा हा माझ्यासाठी ट्रॅव्हलिंग पॅकेज बनव म्हणून. हा हा हा. मग अशा त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा अट घातली की मला कामाख्या देवीचं दर्शन पाहिजे म्हणून. हा 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 हा. मग त्याने हो म्हणून सांगितलेलं. अरे मग वा. अशा पद्धतीनं म्हणजे सेफ वगैरे ते मी पहिला बघितलं की बाबा मी जाते तो एरिया सेफ आहे का वगैरे. हो हो हो. आणि मग मी सगळ्यांचा निरोप घेतला, हा आणि मग तिथं गेले. हा तर मग मला साधारण चंदीगड ते गुवाहाटीच्या विमानामध्ये बसले, हा. तर साधारण 4 तास लागतात ते. अच्छा. कारण लांब आहे जरा ते, शेवटचं मेघालय वगैरे चेरापुंजी जवळच आहे तो एरिया, हो. अच्छा. 7 सिस्टीम म्हणतात ना. हा. तर मग गुवाहाटीमध्ये एअरपोर्टवर उतरले मी. तर गुवाहाटीचे एअरपोर्ट आणि जे तुमचं हॉटेल, सिटी जी गुवाहाटी थोडी लांब आहे, जवळजवळ 20-25 किलोमीटर आहे. आणि अरे माझं बापरे. विमान लेट झालेलं, 1 वाजता म्हणजे एक हो. वाजता उतरलं याच्यावर गुवाहाटी विमानतळावर. हा आता हा. रात्री 1 वाजता उतरलं, आपल्याला काय माहित नाही. हो. मग एवढंच मी देवाला म्हणजे कामाख्या देवीला नाव घेतलं, म्हटलं देवी मी तुझ्या दर्शनासाठी आलेले आहे, हा. आणि तूच माझं लक्षण कर आता. मग बरं ते बरं. सगळं असं हे केलं, आणि तिथून बाहेर आले. म्हणजे ते एक जण म्हणजे त्यांनी ड्रायव्हर आणि हे माझं हे पाठी घेऊन उभा राहिलेला होता. अच्छा. मग ते त्यानं मला मग जवळजवळ पहाटे 4 वाजता एअरपोर्ट पासून पहाटे 4 वाजता त्यानं मला ते हॉटेलमध्ये हा. जे होतं तिथं आणून सोडलं. हम्म. तर त्यावेळी त्या काळामध्ये गोंधळ सुरू होता गुवाहाटीमध्ये. आता कसलं? ताई त्या काळामध्ये काहीतरी त्यांचं दंगल वगैरे सुरू झाली वगैरे काय. हा हा हा. मग त्यानं सांगितलं की तुम्हाला दंगल थांबली हम्म. तर तुम्हाला कामाख्या देवीचं दर्शन घेता येईल. मग म्हटलं अरे आता बापरे. एवढ्या लांब मी आलेले आहे,
हा आणि देवी म्हटलं मी एवढ्या लांब तुझ्या जवळ आलेले आहे, म्हटलं मला दर्शन दे. मग मग जवळजवळ 2-3 तास झोप घेतली हा. आणि सगळं आवरून वगैरे मी कामाख्या देवीच्या दर्शनाला आले. अरे वा. म्हणजे असं ते वरती हा. असं जरा टेकडावर आहे. अच्छा. मग तिथं महाराज म्हणतात त्याला, जे त्यांचे हे असतात, काय म्हणतात त्याला, हा पुजारी वगैरे असतात, त्यांना महाराज म्हणतात. हा मग हा, ते बरोबर. तर ते कामाख्या देवीच्या तिथं आले हा आणि मग जवळजवळ ते पहिल्यांदा काहीतरी जर हे तिकीट काढायचं वगैरे असते. पण मी ज्यावेळी बघितलं तर खालपर्यंत रांग, जवळजवळ 4 किलोमीटर पर्यंत रांग लागलेली होती. एवढी रांग. बापरे, हो हो. एवढी तर मग मोठी ना. म्हटलं एवढी मोठी रांग होती हा आणि म्हटलं कामाख्या देवी तुझ्या दर्शनासाठी मी आली आहे हा. आणि एवढी मोठ्या रांगमध्ये आज दर्शन मला मिळतंय का नाही. आणि हो. ते कसं आहे, आणि हाईट कमी असल्यामुळं हा ते त्यामध्ये गर्दीमध्ये गेलं की माझा श्वासोश्वास कोंडल्यासारखं होतं. हो, त्यामुळं बरोबर. मी हा गर्दीमध्ये काय शक्यतो जात नाही. हा. मग तेवढ्यामध्ये एवढ्यात काय झालं, मग देवीचं तर मी हे केलं, नामस्मरण सुरू केलं. हा. एवढ्यात तो हे आला, तो तिथला पुजारी आला. तो अच्छा. म्हणाला तो म्हणाला की मी तुम्हाला दर्शन करून देईन, हा पण तुम्ही म्हणजे अं, आता तुम्ही या लाईन मध्ये उभा राहाल तर हा. तुम्हाला 12 ते 14 तास लागतील. ओ. पण ठराविक ह्याच्यामध्ये तुम्ही माझी जी दक्षिणा आहे ती दिली तर मी तुम्हाला, ठीक आहे म्हटलं, तुझं काय असेल ते. हा हा. मग मग मॅनेज केल्यावर हम्म. त्यानं मला मग पहिल्यांदा त्यानं आतमध्ये हळूहळू नेलं मला. अरे वा. आणि ताई तुम्हाला सांगितलं हा तर एका ठिकाणी असं आपण म्हणतो ना चबुतरा, हा 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 तर त्या चबुतऱ्यासारखं होतं. हा आणि असं एक बालिका असते ना, हा हा. तिची मूर्ती तिथं ठेवलेली होती आणि एक मातीचा दिवा जळत होता. अरे बापरे. आणि साईडला तुम्ही गुगल हे केलं तर 2 चबुतरे होते, ते हा. जिथून देवीची योनी म्हणतात तिथं. अच्छा. हा आणि त्याच्या खाली असं एक भुयारासारखं होतं हा हा हा. आणि तिथून पाणी वाहत होतं. तर ते हम्म. पाणी म्हणजे तीर्थ म्हणतात, अच्छा तीर्थ अच्छा. म्हणतात देवीच्या हा ह्याच्यामधून जरा. हा. आणि म्हणजे तिथं मी सगळं पूजा वगैरे केली हम्म. आणि त्यांनी ते तीर्थ मला प्यायला दिलं. बापरे, अप्रतिम असं इतकं गोड पाणी लागलं मला ते अरे वा. तीर्थ. आणि तिथं हे झाल्यावर मला म्हणजे माझा विश्वास बसत नव्हता की मी स्वतः गुवाहाटीमध्ये आले आणि कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये आहे. हा इतकी हा. पॉझिटिव्ह आणि इतकी शांतता मनाला ताई वाटत होती ती. अरे वा. म्हणजे असं खूपच खूपच शांती. जवळजवळ 2-3 मिनिटं त्यांनी मग ते तीर्थ दिलं मला हा आणि मी अक्षरशः त्यांना नमस्कार वगैरे केला. हा आणि मग तिथून मग हे केलं. तर मी म्हणजे दर्शन वगैरे घेतलं. हा हा. नंतर मग मी म्हटलं आता हे मंदिर जे बघितलं तुम्हाला, तुम्ही ज्यावेळी हे माझा व्हिडिओ हे कराल त्यावेळी तर मंदिराचा पण फोटो टाका प्लीज. तुम्ही मला पाठवून ठेवा तो. नाही, व्हॉट्सअपवर पाठवलंय मी. पाठवलाय ना. हा हा हा, ठीक आहे. तर याच्यावर केलं. तर मी म्हटलं आता हे कामाख्या देवीचं मंदिर खूप म्हणजे जवळजवळ हजारो वर्षापूर्वीचं आहे ताई बरोबर. हे मंदिर. आणि साधारण बेंगॉल टाईप मध्ये बांधलेलं आहे त्यांनी. बेंगॉली साधारण तुम्ही बघितलं की कलकत्ता वगैरे त्या साईडची जी मंदिरं आहेत ते वेगळ्या स्टाईलनं, म्हणजे असं चबुतरा विटाचा, पण लाल कलरच्या विटाचा आणि हो चबुतरा हो हो. टाईप असतात हा हा. ते. मग मी विचार केला की आता हे खूपच. पण ताई इथं विचित्र प्रकार दुसरं म्हणजे तंत्र मंत्र तिथं हे तर हम्म. बघितलं तर तिथं ताई हा. असं मला काहीही जाणवलं नाही. उलट मला इतके पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळाले तिथं. आजूबाजूला जवळजवळ 1 तासभर फिरत होते हा. आणि हे बाकीचे सगळे तांत्रिक मांत्रिक वगैरे सगळं हम्म. एका साईडला, म्हणजे जवळजवळ देवळापासून हा
एक 20-25 फूट अंतरावर त्यांचं एका साईडला त्यांचं ते तपश्चर्या करत बसलेले होते. अरे त्यांचा बापरे. देवळाशी काही संबंध नव्हता. अच्छा. हा हा. म्हणजे त्यांचं ते त्यांच्या तिकडं तपश्चर्या वगैरे करत त्यांना इव्हन अलाव पण नव्हतं त्या देवळामध्ये. हो का. हा, देवळामध्ये आलं परवानगी पण नव्हती. हा हा हा. पण एक गोष्ट मला तिथं हे केलं की त्यांनी सांगितलं की इथं बली दिला जातो, म्हणजे देवीचा अर्थात तिथं देवीची मूर्ती काय नाहीये. अरे. तर तिथं देवीला नवस बोलतात लोक. हा. तर ते म्हणाले की आम्ही कोंबडा किंवा हे तुमचं हे असतं काय, कोंबडा किंवा तुमचं बकरा वगैरे. बकरा वगैरे याची हो बळी हो. देतो म्हणाले. अरे. आणि त्याचं जे रक्त असतं ते याच्यामध्ये घेऊन सगळे जे 7 आसरा म्हणतात ना, साती त्यांना आम्ही असरा. हा हा. दाखवतो. हा, त्यांना दाखवतो म्हणाले. ते आजूबाजूला ते छोट्या छोट्या मंदिर आहेत त्यांना दाखवतो म्हणाले. अच्छा. तर त्याने तिथं मला एक हे केलं की तिथं भैसा म्हणतात ना, हा म्हणजे तो अजूनही बळी दिला जातो. मी ज्यावेळी दिलेलं होतं, हा. मी ज्यावेळी गेलेले होते, तर आदल्या दिवशी त्यांनी 7 म्हैसाची बळी दिलेले होते. म्हैसा म्हणजे काय? म्हैसा म्हणजे हे आपली ही असते ना, काय? म्हैस. ओ. म्हैस हिचा मेल काय म्हणतात त्याला? आई गो. हा, रेडा ते रेडा. मोठं रेडा रेडा हा. रेडा. मग मला ते कसं तरी वाटलं. मी हो. म्हटलं गव्हर्नमेंट मध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये नाही, हा. असं काय नाहीये. म्हटलं बंद केली ही प्रथा. ते हो. म्हणाले की आमच्या इथं अजूनही ही प्रथा चालू आहे. आणि म्हटलं गव्हर्नमेंट मध्ये, तर ते म्हणाले धार्मिक कार्यामध्ये हा. आमच्या इथं गव्हर्नमेंट दखल घेतेच नाही म्हणाले. अरे बापरे. आणि मग म्हटलं एवढ्या मोठ्या याचं कोण आहे मांस वगैरे, तर लेके जाते लोक खाणे वाले. अरे अरे मग अरे अरे. असं विचित्र मला काय काय जरा वाटलं. मी म्हटलं वाईट किधर वाटतं आप ना हे? इतना बडा. मग हा. कारण तो साधारण 150-200 किलोचा असतो ना. हो. तर तो म्हटलं आप किधर उसको. तर त्यांनी मला, तो जो पुजारी होता त्यानं मला जिथं हे सगळं चालतं, म्हणजे हा. जिथं बळी दिला जातो कापतं, तिथं नेलं. हम्म. तर ते म्हणाले हम इधर ऐसा हे करते हैं, इधर बली म्हणजे मागच्या साईडला त्यांचं ते कापायचं आहे. अरे तर बापरे. मग तिथं गेल्यावर ताई इतकं स्वच्छ आहे ते, माहितीये हम्म. गव्हर्नमेंटची लोक त्यांनी खास नेमलेले आहेत. मी हो म्हटलं का? हे तसं पाहायला गेलं तर ही पार्वती आहे. हो. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे तिला बळी किंवा हे, म्हटलं हे थोडस मला काय माझ्या डोक्याच्या वरनं गेलं. हो म्हटलं बरोबर आहे. हा, म्हटलं मग हे काय, ज्या काय गोष्टी असेल त्या असू देत हा, म्हटलं. ते आपल्याला आणि एक्सेप्ट करावं लागतं ते. हा, त्यामुळे मग मी ते हे केलं. पण मी शेवटी त्या याच्यामध्ये मी जवळ तरी 3 तास होते अरे बापरे. कामाख्या मंदिराजवळ. हा आणि तिथं आजूबाजूला हे केलं. तर हा. मला इतकी छान. हा, आता त्याच्या याच्यामध्ये मग त्यांनी प्रसाद दिले मला. काही जणांनी हे होत्या लेडीज, त्यांनी माझी ओटी भरली. अरे आता बापरे. तिथं चुनरी देतात ना, मी हा. तर काही नाही, मी फक्त गोडा नैवेद्य तिला दिला अच्छा आणि चुनरी असते ना ती दिली. मी अच्छा. म्हटलं मी नॉनव्हेज वगैरे मी काय देणार नाही असलं काय. बरोबर आहे मी बरोबर आहे. कधीही आयुष्यात कधीही कुणाला दिलेलं अगदी नाहीये. बरोबर. हा, मग माझं म्हटलं की मला इच्छा झाली माते, मी तुझ्याकडे आले हा आणि माझं मन प्रसन्न झालं. म्हटलं तुझा अमृत पिऊन. हा. आणि बरोबर. हे झाल्यावर जवळजवळ 6 वाजेपर्यंत, मी सकाळी आलेले हा. 10 वाजता ते 6 वाजेपर्यंत मी त्या मंदिरामध्ये होते, ओ. त्या कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये. मांडलं पाहिजे तुम्हाला ताई. मी मागे काय हे तुम्हाला 2 फोटो टाकलेत. एक चुनरी अशी घेऊन टाकलेली आहे अच्छा. आणि आणि त्याच्यानंतरचा तो ओरिजिनल फोटो पण टाकलेला आहे. हा हा. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे सगळं गुवाहाटी, मेघालय वगैरे सगळं, शिलॉंग वगैरे सगळं बघून हा. जवळजवळ 15 दिवसाची ट्रिप होती. आणि त्याच्यानंतर ताई तुम्हाला घरी आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि मी माझ्या फॅमिलीला सांगितलं, हा. माझे दोन्ही भाऊ, हा. त्यांच्या म्हणजे माझ्या दोन्ही भावजया, हा. इव्हन तुम्हाला सांगू माझ्या आई वडिलांना, माझी आई
वडील 84 वर्षे, कालच मी शेअर केला हो अनुभव. हो 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 आणि आई माझी 78 वर्षाची. 15 दिवसापूर्वी हा गुवाहाटीला जाऊन हा कामाख्या देवीचं मंदिरचं दर्शन घेऊन आलेत. अरे वा. आणि आता हे तुमचा कामाख्या अनुभव ऐकलाय देवीचं ना ताई, दर्शन. तर मी पण नक्की जाणार. नाही नाही, खूप नाहीये ताई, नाही खरं तिथं ताई. आणि कसं आहे, इतर याच्यामध्ये आपली पर्टिक्युलर मूर्ती असते ताई, हा 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 आणि या याच्यामध्ये मूर्ती नाही आहे. मग पण तिथं गेल्यावर आपल्या मूर्ती नाही आहे प्रत्यक्ष. अच्छा हा, मग ते आपल्याला बघितल्यावर ना इतकं छान वाटतं आणि पवित्र वाटतं ताई. म्हणजे निसर्ग याच्यापासून आपली पृथ्वी एकदम छान झाल्या असं वाटतं. बरोबर बरोबर. आणि त्याच्यानंतर माझी कल्पना आहे, माझ्या स्वप्नात जी येणारी मुलगी होती ती मला बोलत होती, ये आता तुझी वेळ झाली आहे दर्शन घ्यायची. खरंय खरंय. आणि ते बाकीचं मला काय ते खरं वाटलं नाही, ते मंत्रतंत्र वगैरे ते काय मला हा तेवढं खरं वाटलं नाही. म्हणजे मला तिथे गेल्यावर इतकं मला शांती मिळाली. हा तर आता पुढच्या याच्यामध्ये मी माझ्या पतीला घेऊन जाणार नक्की जा, त्या नक्की जा. याच्यामध्ये. तर हा माझा जो आहे हे खूप सुंदर अनुभव येतोय हा. हा कामाख्या देवीचा हो गुवाहाटीचा, हा तो मी शेअर केलेला आहे. मी शेअर करते ताई. हा बघा आता. श्री ठीक आहे. स्वामी ओके. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.